नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी मस्त टमाटा चटणी बनवलेली, तर खूपच छान चटणी तयार झालेली आहे। आंबट, तिखट, गोड अशा पद्धतीने मी आज टमाटा चटणी तयार केलेली आहे। तर चला मग करूया सुरुवात। पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। तर इकडे बघा, मी गॅसवरती अगोदरच कढई ठेवलेली होती। कढई छान अशी गरम झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे। तर मी इथं 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार जिरं टाकायचं आहे। तरी तुम्ही अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे। तर जिरंसुद्धा मी छान असं तळून घेते 1 मिनिटासाठी। तर 1 मिनिट झालेलं आहे। आता बघा, जिरं छान तळलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लसूण। तर लसूण मी 8 ते 10 पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्याचे असे बारीक कट करून घेतलेले आहेत। परत इथं मी मिरचीसुद्धा अशी बारीक कट करून घेतलेली। तर मिरचीसुद्धा मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या होत्या आणि मिरची तिखट वापरलेली म्हणून मी थोडी कमी मिरची घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आता आपण लसूण, जिरं आणि हिरवी मिरची छान तळून घेणार आहोत 2 मिनिटासाठी। तर बघा, 2 मिनिटं असं ढवळत राहायचं आहे। तर लसूण, जिरं, हिरवी मिरची छान अशी तळली गेलेली आहे। मस्त बघू शकता तुम्ही, कलर थोडा चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत। तर इथं कांदा मी मोठ्या साईजचा कांदा घेतला होता आणि असा तो बारीक कट करून घेतलेला आहे। तर कांदासुद्धा छान असा तळून घ्यायचा आहे व्यवस्थित, कलर चेंज होईपर्यंत। तर बघा, छान असा कलरसुद्धा चेंज झालेला आहे कांद्याचा सुद्धा मस्त। तर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। तर कढीपत्तासुद्धा मी 8 ते 9 पानं घेतलेले होते कढीपत्त्याचे, ते स्वच्छ धुवून घेतले। आणि आता हे सुद्धा तेलामध्ये छान असं 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये 1 मिनिट परतल्यामुळे छान असा कढीपत्त्याचा वास येतो मस्त। तर बघा, छान असा कांदा पण छान असा तळला गेलेला आहे, कलर छान झालेला आहे। तर आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट। तर आता छान असा तिखट आणि मसाला छान असा 1 मिनिटासाठी तळून घेऊ आपण परत। अजून जास्त काय तळायची गरज नाही, कारण तेल छान असं गरम झालेलं आहे आणि मसाल्याला सुद्धा जास्त तळायची काही गरज नाही आहे। आता आपण इथं जो टमाटा घेतला होता मी, तर टमाटा टाकायचा आहे। तर बघा, ते टमाटा मी 8 ते 9 टमाटे घेतले होते, मीडियम साईजचे होते आणि असे मोठे मोठे काप करून घेतले। बघू शकता मी, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही। जास्त जाड केले तरी चालतील, पण बारीक नाही करायचे, कारण जर बारीक केले तर ते असे जास्त शिजून जातात। तर आपण थोडं जाडच ठेवायचे। तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा, छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता आपण 2 मिनिटानंतरच बघू। तर बघा, 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघू। तर बघू शकता मी, छान असे 2 मिनिटं वाफेत शिजवून घेतलेले आहेत। आता परत मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथं बघा, मी साखर घेतलेली आहे। तर मी इथं 3 ते 4 चम्मच साखर घेतलेली आहे। तर साखर आणि मीठ छान असं परत एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच छान अशी टेस्टी आहे आजची रेसिपी। आता छान मिक्स झालेली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता तिला 2 मिनिटं परत आपण शिजून घेऊ मस्त। तर इकडे मी बघा, आता कढईवरती झाकण ठेवलेलं आहे। आता आपण 2 मिनिटानंतरच बघू। तर 2 मिनिटं झालेली आहेत, आता बघू आपण। तर बघा, साखर टाकल्यामुळे तिला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि आपण मीठ पण टाकलं, तर मिठामुळे सुद्धा पाणी सुटलेलं आहे। आपण याच्यात काही पाणी वगैरे ॲड केलेलं नव्हतं, आपण सुक्की चटणी बनवणार आहोत। तर बघा, आता पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण परत 2 मिनिटं छान अशी शिजवून घेऊ टोमॅटोची चटणी। आता बघा, इथे मी 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तर आता कूटसुद्धा मी असं जाडसर दळून घेतलेलं आहे, असं बारीक जास्त केलेलं नाही आहे, थोडं नॉर्मल जाडसरच ठेवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा छान असं
मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ व्यवस्थित। तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त। आणि त्याचं आता जे पाणी होतं त्याच्यातलं, तर ते पाणीसुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे। आता आपल्याला आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यावर परत मी अजून छान असं मिक्स करून घेते। आपल्याला 2-2 मिनटात तेल असं ढवळतच राहायचं आहे। आता आपण त्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही। आता आपल्याला असंच 2 मिनटं शिजवून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही पाणी छान असं कमी झालेलं आहे मस्त, आणि 2 मिनटामध्ये छान अशी शिजलेली सुद्धा आहे। तुम्हाला जर जास्त कोरडी बनवायची असेल तर तुम्ही पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे। पण मी थोडं नॉर्मल रस्सा ठेवलेला आहे, नॉर्मलच आहे, जास्त नाही आहे, थोडा ओलसरपणा। तर बघा इकडे प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते। खूपच छान अशी स्वादिष्ट टमाटा चटणी तयार झालेली आहे। सगळ्यांना आवडेल अशी चटणी आहे मस्त। आणि सुकी टमाटो चटणी बनवलेली आहे आपण, टिफिनसाठी बनवलेली आहे विशेष म्हणजे। तर सगळेच जण आवडीने खातील। गोड, आंबट, तिखट अशी ही टमाटा चटणी तयार झालेली आहे मस्त। दिसायलाच खूप सुंदर दिसते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।